लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी 12 तारखेला नाशिकमध्ये असतील आणि यावेळी त्यांचा रोड शो आणि कार्यक्रमांना देखील ते हजेरी लावतील। दरम्यान पंतप्रधान मोदी हे पंचवटीतील काळाराम मंदिराचे दर्शन घेण्याची शक्यता वर्तवली जाते। याबाबत अद्याप अधिकृत माहिती जरी मिळाली नसली तरी याबाबत चर्चा चालू झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानुसार बंदोबस्ताचं काटेकोरपणे नियोजन केलं जात आहे। दरम्यान विशेष सुरक्षा दलाचे पथक देखील नाशिक शहरात दाखल झालेले आहे, तर बंदोबस्ताचा आढावा घेतला जातोय। या पथकानं शहर पोलिसांसह इतर यंत्रणांशी चर्चा करताना काळाराम मंदिराची माहिती देखील घेतलेली आहे। त्यामुळे मोदी हे मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता वर्तवली जाते। त्या दृष्टीनं यंत्रणांनी बंदोबस्ताचं नियोजन केल्याचं देखील समजतंय। ओझर विमानतळापासून रोड शोचा मार्ग, कार्यक्रम स्थळ आणि इतर ठिकाणांचं देखील केंद्रीय पथकाकडून पाहणी होत असून आवश्यकतेनुसार त्यात बदल देखील सुचवले जात आहे। तर शहर पोलिसांसह राज्यभरातून सुमारे 100 पोलीस अधिकारी, 1900 अंमलदारांचा फौजफाटा मिळालेला आहे। तर शहरातील सुमारे 1000 पोलीस बंदोबस्तात तैनात असतील। त्याचप्रमाणे राज्य गुप्त वार्ता विभाग, विशेष सुरक्षा विभाग, जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथक देखील शहरात तैनात असणार आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।